मित्रहो नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांनी रांझ्याच्या पाटलाचा चौरंगा केला होता हे आपण ऐकून आहोत. आता आपण रांझ्याच्या नव्हे तर लांजाच्या पाटलाविषयी बोलणार आहोत. हा पाटील लांजाचा यशवंत आहे आणि हा यशवंत शिवसैनिकातले दोन वर्ग स्पष्टपणे समोर आणतो आहे. शिवसैनिक हा एक श्वास असलेला, शिवसेना हा श्वास असलेला, शिवसेना हा रक्त असलेला, भगवे आमचे रक्त तळपते तप्त हिंदवी बाणा, जात गोत्रण धर्म आमुचा, शिवसेना या ओळी आपल्या मनात मिरवत रुजवत त्यातूनच भावना बाहेर काढणारा व्यक्ती म्हणजे शिवसैनिक. छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्याबरोबर बेंबीच्या देठापासून जय म्हणणारा खरा शिवसैनिक. हा शिवसैनिक स्वतःला काय मिळतंय यापेक्षा मी पक्षासाठी काय करतोय याचा विचार करून लढणारा शिवसैनिक. ठाकरेंच्या विचाराचं बाळकडू घेऊन आयुष्य जगणारा शिवसैनिक. मुंबईतल्या रस्त्यावर रोजच्या रोज वडापाव विकून 100-500 मिळाल्यावर सुद्धा संध्याकाळच्या वेळेला शाखेत अभिमानानं भगवा गमच्या गळ्यात टाकून जाणारा शिवसैनिक. पोरीच्या लग्नासाठी सुद्धा पैशाची तरतूद करण्याची भ्रांत असलेला शिवसैनिक. शिवसेनेच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी मात्र स्वतःची पदरमोड करूनच जातो तो शिवसैनिक. शिवसेनेमध्ये दोन वर्ग आताशा निर्माण होऊ लागले आहेत. एक डाव्यांच्या विचारधारेप्रमाणे आहेरे आणि नाहिरेवाला असे दोन वर्ग या ठिकाणी निर्माण होत आहेत. दुसरा एक शिवसैनिकांचा वर्ग तयार होतोय जो दान धर्म करण्यासाठी 2 करोड रुपये आपल्या मातोश्रीच्या खात्यावर टाकतोय. जो आपल्या आईच्या हातात 50 लाखाचं घड्याळ बांधण्याचा विचार करू शकतोय. अशा 2 शिवसैनिकांचा वर्ग आपल्याकडे निर्माण होतोय. हाही शिवसैनिक जो मी तुम्हाला लांजाचा जाधव, लांजाचा यशवंत सांगतोय, तो यशवंत जसा झाला ना, म्हणजे लांजाचा जाधव जसा यशवंत झाला तसाच यशवंत सामान्य सैनिक होण्याची वेळ शिवसेनेत येईल तो सुदीन म्हणावा लागेल. कोकणातलं लांजा नावाचं गाव, या लांजा नावाच्या गावातून एक कुटुंब, 2 व्यक्ती पोटापाण्याची भ्रांत घेऊन मुंबई शहरात येतात आणि मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत सफाई कामगार म्हणून कामाला लागतात. स्वीपर, झाडझूड करणारे, रस्ता साफ करणारे, घाण दूर करणारे, शहर स्वच्छ ठेवणारे असे सफाई कामगार म्हणून ते कामाला येतात आणि आपल्या कामाला सुरुवात करतात. अगदी त्यांचं घर सुद्धा माझगाव भागातील सेंट मेरी रोडवर बिलखाडी चेंबर्समध्ये आहे. मला आठवण करून द्यायची आहे की माझगाव मधल्या सेंट मेरी रोडवरचं बिलखाडी चेंबर्स हे ठिकाण बांधण्यात आलं होतं ते फक्त आणि फक्त सफाई कामगारांसाठी. त्याच घरात हे जाधव कुटुंब आजही वास्तव्याला आहे आणि याच जाधव पतिपत्नीच्या पोटाला यशवंत नावाचा पुत्र येतो आणि तो आपल्या यशाची कीर्ती दिगंतापर्यंत पोचवू लागतो. अशी सगळी ती स्थिती आहे. हा माणूस आपल्या कर्तृत्वानं, आपल्या कामानं इतका मोठा होतो की 2018 साली मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यपदी, अध्यक्षपदी याची निवड होते. हा नगरसेवक होतो. ज्या महानगरपालिकेमध्ये त्याचे आई वडील सफाई कामगार असतात त्या महानगरपालिकेच्या स्टँडिंग कमिटीचा कारभार हा बघू लागतो. स्टँडिंग कमिटी हा शब्द आपल्याला जरासा आश्चर्यकारक वाटेल. एवढं काय मोठं असं वाटण्याची शक्यता आहे. पण मी तुम्हाला एक माहिती सांगतोय. साधारणतः मुंबई महानगरपालिकेचं वार्षिक बजेट हे 45,000 कोटी रुपयांचं आहे. गोव्याचं नाही, मिझोरामचं नाही, मणिपूरचं नाही, एवढं मोठं बजेट एकट्या मुंबई महानगरपालिकेचं आहे. 45,000 कोटी रुपयांचं बजेट मुंबई महानगरपालिकेचं आहे आणि यातल्या 16,000 कोटी रुपयांच्या कामांना मुंबई मनपाच्या स्थायी समितीची मंजुरी घ्यावी लागते. दरवर्षी 16,000 कोटी.
4 वर्ष झालं हा बाबा या समितीचा अध्यक्ष आहे. 64,000 कोटी रुपयांच्या कामाला या बाबाने मंजुरी दिलेली आहे स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून. जस्ट विचार करा की किती याची प्रॉपर्टी बनली असेल. एक साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. 3 लाख रुपयांची एक कंपनी बनवली जाते. ही कंपनी काम करू लागते आणि या कंपनीला काही वर्षामध्ये 15 कोटी रुपयांना विकलं जातं. बरी कंपनी काय काम करत असते, तर मुंबई मनपाची टेंडर घ्यायची आणि ती टेंडर सब कॉन्ट्रॅक्ट करून देऊन टाकायची. कुछ नाही, इकडून घ्यायचं आहे, दुसऱ्याला सब कॉन्ट्रॅक्ट करून द्यायचं आहे, त्यांच्याकडून काम करायचं आहे. मुंबई मनपाकडून बिल घ्यायचं आहे आणि मुंबई मनपाकडून घेतलेले पैसे सब कॉन्ट्रॅक्टरला देऊन टाकायचे. मधल्यामध्ये आपले पैसे जिंदाबाद. अवघ्या 3 लाख रुपये भांडवलात अशी कंपनी उभी राहते. आमच्याकडेही अशा आहेत 3-3 लाख रुपये 4 लाख रुपयाचं भांडवल उभा करून कंपन्या उभ्या करणारे. एक कारखाना तर माय बाप आणि पोराने मिळून पैसे गोळा केले, लोकांकडून शेअर्स घेतले आणि हजारो करोड रुपयांचं कर्ज घेऊन आता कारखाना चालतोय. आनंद आहे. चला बघूया, तोही विषय आपण कधी मांडूया पुन्हा. तर 3 लाख रुपये गुंतवलेली ही कंपनी 15 कोटी रुपयांना विकली जाते. हे आणखी एक नवल. याच यशवंत जाधवांच्या डायरीत नोंद सापडते. विश्वप्रवक्ते संजय राऊत मोठ्या अभिमानानं सांगत होते की डायऱ्या खोट्या बनवल्या जातात. डायऱ्या खोट्या बनवल्या गेल्या असत्या किंवा यशवंत जाधवांच्या ज्या डायरीचा उल्लेख इन्कम टॅक्स डिपार्टमेंट करतं आहे ती डायरी खोटी असती तर या यशवंत जाधवनी ही डायरी माझी नाही असं स्पष्टपणे सांगितलं असतं. पण त्यानं सांगितलं आहे की या डायरीतला मातोश्रीचा उल्लेख म्हणजे माझ्या आईचा उल्लेख आहे. एका इमारतीचं नाव मातोश्री आणि त्या इमारतीतल्या लोकांना वाचविण्यासाठी आपल्या जन्मदात्या मातोश्रीचं नाव पुढे करणाऱ्या यशवंत पुत्राला कोपऱ्यापासून नमस्कार करावा आणि भेटलाच कुठे तर साष्टांग दंडवत घालावा अशी ती स्थिती. म्हणजे एकीकडं शिवसैनिक चहाचा ठेला चालवतो आणि आयुष्य जगता येत नाही म्हणून उस्मानाबादेत जीव सोडून देतो. इथे महिलांना आणायला गाड्या नाहीत म्हणून काही दावे केले जातात की पैसे दिले जावेत महिलांना कार्यक्रमाला आणण्यासाठी. औरंगाबादमध्ये तिथे हा मुलगा करोडो रुपयांच्या व्यवहारात आपल्या आईचं नाव बिनदिक्कतपणे घेऊन टाकतो. बरं, साधे काही नियम आहेत. एखाद्याच्या करंट अकाउंटवर किती रुपये असावेत, सेव्हिंग अकाउंटवर किती रुपये असावेत, घरात कॅश किती रुपये असावी, किती रुपयाचा व्यवहार कसा व्हावा या संबंधीचे व्यवहार क्लिअर आहेत. दिलेल्या घड्याळाची पावती असेलच, कुणासाठी घेतलंय, कुणाला दिलंय, कधी दिलंय हे देखील स्पष्ट झालं पाहिजे. 50 लाख रुपयांचं घड्याळ आहे. 2.5 लाख रुपयानंतर इन्कम टॅक्स भरावा लागतो बाबा. मग हे घड्याळ तर 50 लाख रुपयांचं आहे, याचा विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, 2.5-2 कोटी रुपये आईने कुठे कुठे खर्च केले, ते दिले कसे? कॅश, चेक, DD, RTGS, इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर, गुगल पे, फोन पे, दिले कसे आईला पैसे? 2 कोटी रुपये आईच्या खात्यावर ट्रान्सफर केले की कॅशमध्ये दिले? कॅशमध्ये देणं लीगल आहे का, इल्लीगल आहे का? आणि आईनं त्या 2 कोटी रुपयांना थप्पी लावून ठेवून दिलाय की कुठे खर्चलेत, कुठे खर्चलेत, काय खर्चलेत त्याची नोंद सापडणार आहे का? या सगळ्या प्रश्नाची उत्तर आणि स्वतः यशवंत जाधव असं सांगतायत मातोश्री म्हणजे आई, म्हणजे ते डायरी ती डिनाय करत नाहीत. एवढं सगळं स्पष्ट असताना सुद्धा इन्कम टॅक्स कडक कारवाई का करत नाहीये? खरंच भारतीय जनता पार्टी इन्कम टॅक्सला चालवून बार्गेनिंग करते की काय? ज्या कुणाला 2 कोटी दिलेत त्याला अडकवून का टाकलं नाही, त्याला घेतलं का नाही ताब्यामध्ये? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला कधी मिळणार आहेत? सत्तेसाठी हे बार्गेनिंग चाललंय की असत्य बाहेर काढण्यासाठी सगळा हा प्रकार चाललाय? या लांजाच्या यशवंताला उघडं करताना या यशवंता ज्याच्यासाठी काम करत होता त्यांना सुद्धा उघडं करण्याची गरज आहे.
कारण यांनी कायदे मंडळात सुद्धा आपल्या बायकोला पाठवलंय आणि कायदे मंडळ चालवणाऱ्या माणसांना सुद्धा हा पैसे देतो म्हणे. असं असेल तर या सगळ्या पैशाचा व्यवहार स्पष्टपणे समोर आला पाहिजे. एवढंच आहे. नाहीतर आम्हाला वाईट वाटायला सुरुवात होईल की साला आम्ही आमच्या आईला 2,500 रुपयांचं घड्याळ घेऊन देऊ शकलो नाहीत, हा 50 लाखाचं देतोय. आईला कुठल्या कामासाठी 2-2.5 लाख द्यायची आमची अवकात नाही आणि हा 2 कोटी देतोय. घरात अनेक भांडणं लागतील हो. आई म्हणायला लागतील की तो बघ कसा यशवंत पुत्र आहे, 2 करोड रुपये दानधर्म करण्यासाठी देतोय, 50 लाखाचं घड्याळ देतोय. आता आमच्या आईच्या हातात तर घड्याळच नाही, हा भाग वेगळा. पण आईला 50 लाखाचं घड्याळ, 2 कोटी रुपये दानधर्म करायला येणारा असा यशवंत पुत्र प्रत्येक शिवसैनिकाच्या घरात जन्माला यावा, एवढीच एक अपेक्षा आहे. कारण 2,000 रुपये आणि 500 रुपयाचं घड्याळ घेण्याची अवकात शिवसैनिकांची नाही आणि तरीही तो शिवसेनेवर श्रद्धा ठेवतो आहे. 2 कोटी आणि 50 लाख, 2,000 आणि 500 रुपये ही दरी मिटवावी आणि लांजाचा यशवंत घराघरात निर्माण व्हावा, एवढीच अपेक्षा. धन्यवाद.